हे ग्रॅन्युल्स जे आहे ते जमिनीतच जातात. तर याच्यात ग्रॅन्युल्स आपल्या मार्केटमध्ये भरपूर विकल्या जातात. खूप प्रकारचे ग्रॅन्युल्स आहेत. ह्युमिकचे ग्रॅन्युल आहे, अमिनो ॲसिडचे ग्रॅन्युल आहे, कार्बनचे ग्रॅन्युल असे बऱ्याच प्रकार. तर याच्यात तुम्हाला, कारण तुम्ही जेव्हा शेतकऱ्यांना भेटाल तर तुम्ही एक शेतीचे डॉक्टर म्हणून त्याच्यासमोर राहणार. तर तुम्हाला तुमच्या प्रोडक्टमध्ये आणि मार्केटमधल्या प्रोडक्टमध्ये काय अंतर आहे हे तुम्हाला माहिती असणं आणि हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगता येणं हे खूप गरजेचं आहे. तरच तुमच्या प्रोडक्टची व्हॅल्यू तिथे वाढेल. तर 2 प्रकारचे ग्रॅन्युल्स कार्बन आहे. तर हे द्यायचं कसं आहे, जे कारण समजा 4 किलोमधून एक 15-20% कार्बन, मग 15-20% कार्बन द्यायचं कसं, तर त्याच्यासाठी त्याचे ग्रॅन्युल बनवायचे कसे म्हणून ते पेंटोनेट हे फिलर मटेरियल वापरलं जातं. याची प्रोडक्शन जी सिस्टीम आहे ती सोपी आहे, ती तुम्ही घरी पण करू शकता. पेंटोनेटचे जे ग्रॅन्युल्स आहे त्याच्यावर कार्बनचा स्प्रे केला जातो आणि त्याला त्या कार्बनचं कोटिंग केलं जातं आणि ते पेंटोनेट ग्रॅन्युल्स तुम्ही परत तुमच्या शेतात. हे काम कसं करतात पेंटोनेट, शेतात गेल्यानंतर जी कार्बनचं कोटिंग आहे ते कार्बनचं कोटिंग सोल्युबल होतं, तुमच्या पिकाला मिळतं, त्याचा म्हणजे उपयोग संपला. पेंटोनेटचे ग्रॅन्युल्स हे तुमच्या शेतात तसेच पडलेले असतात, कारण याचा काहीच उपयोग नाही. हे